मान मोकळे एकदम गाढ झोपेत चालला तुम्ही सगळे एकदम गाढ एकदम गाढ एकदम गाढ एकदम गाढ एकदम अवघड होत असेल तर वरी सरकून घेऊ शकता. अवघड होत असेल तर कोणी अवघड होत असेल तर वरी सरकू शकता तुम्ही काय अडचण नाही. अवघड होत असेल तर वरी सरकून घ्या. हां झोपा आराम झोपा हात पाय मोकळे सोडा एकदम मोकळे सोडा एकदम छान एकदम छान एकदम छान एकदम छान एकदम छान एकदम छान एकदम रिलॅक्स 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 शांत वाटतं एकदम गाढ झोपेत चालला तुम्ही एकदम गाढ एकदम गाढ एकदम गाढ आनंद वाटतं थंड वाटतं डोक्याला एकदम एकदम गाढ अवस्थेमध्ये एकदम गाढ अवस्थेत पान तणाव आतापर्यंत सगळं पण निघून जाणार आहे. एकदम सगळं शरीर एकदम छान होणार आहे. कसलीच आता इच्छाशक्ती शिल्लक राहणार नाही. एकदम एकदम छान वाटणार आहे. शरीर एकदम रिलॅक्स हातापायाचे पेन डोक्याचा पेन सगळे शरीरामधले पेन निघून जाणार आहेत. एकदम छान वाटणार आहे. एकदम थंड होत चाललंय डोकं एकदम डोकं थंड होत चाललंय एकदम डोकं थंड होत चाललंय शांत वाटायला एकदम शांत एकदम शांत एकदम पाय मोकळे सोडा कंबर मोकळे सोडा पोट मोकळं छाती मोकळी डोकं मोकळं एकदम रिलॅक्स सोडून द्या शरीर शांत वाटतं एकदम शांत एकदम शांत एकदम शांत एकदम वा 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 खूप छान खूप अनुभव चांगला येते. छान तुम्ही आता गाढ झोपेत चालला एकदम गाढ एकदम गाढ एकदम गाढ एकदम गाढ एकदम गाढ आणखी गाढ आणखी गाढ आणखी गाढ झोपेत चालला आणखी गाढ झोपेत चालला गाढ एकदम गाढ एकदम गाढ ॲसिडिटी असेल कोणताही प्रॉब्लेम असेल सगळे तुमच्या शरीरामध्ये आता आजार निघून जाणार आहेत. कसलीच तुम्हाला आता कोणची इच्छा होणार नाही. एकदम शांत वाटणार आहे. एकदम शांत थंड होत चाललं डोकं एकदम थंड एकदम थंड एकदम थंड होत चाललं डोकं एकदम गाढ एकदम गाढ एकदम गाढ एकदम गाढ झोपेत आहेत सगळे एकदम एकदम गाढ एकदम गाढ एकदम गाढ एकदम गाढ एकदम एकदम आपल्याला कुटुंबाच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत. आपल्याला सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. एकदम छान सगळं वातावरण होणार एकदम आपले मुलं बाळं नातू यांच्यापर्यंत आपल्याला सगळ्यांची सोय करायची एकदम शांत वाटते. एकदम मुलीवांचे लग्न असतील मुलांचे लग्न असतील सगळ्या गोष्टी आपल्याला एकदम व्यवस्थित करायच्या आहेत. आपल्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. सगळ्या चांगल्या गोष्टीला आपण या ठिकाणी आता साथ द्यायची आहे. तुम्ही कुटुंबाचे प्रमुख असल्यामुळे सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्यावर आहेत. तुम्ही जर व्यवस्थित राहिल्यानंतर सगळं कुटुंब तुमच्यासारखं वागणार आहे. तुम्ही म्हणसाल तेच सगळं कुटुंब वागणार आहे. तुमचे मुलं असतील तुमची पत्नी असेल तुमचे आईवडील असतील प्रत्येकजण तुमच्या मनासारखं वागणार आहे. यानंतर आता एकदम आनंद वाटणार आहे. सगळं तुमच्या मनासारखं सगळं होणार आहे. तुमच्या मनासारखं सगळं तुम्ही व्यवस्थित राहिल्यानंतर सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होणार आहेत. मुलगा कुठे नोकरीला असेल कोणी कुठे उद्योग करत असेल काही जरी करत असाल तर तुमच्या शब्दाच्या पुढे घरातला आता एकही माणूस जाणार नाही. तर तुम्ही म्हणताल तीच पूर्व दिशा राहणार आहे. तुम्ही म्हणताल तीच पूर्व दिशा राहणार आहे. एकदम शांत एकदम आनंद आनंद एकदम आनंद खुल्लं शरीर सोडून जाणे पण एकदम खुल्लं एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स शरीर सोडायचं डोळे बंद ठेवायचे एकदम अंदर गाढ झोपून जायचे एकदम गाढ एकदम गाढ एकदम गाढ. घरामधल्या काही किरकिऱ्या असतील पत्नीसोबतच्या असतील मुलासोबतच्या असतील सुनासोबतच्या असतील सगळं आता एकदम चांगलं होणार आहे. एकदम चांगलं होणार आहे. तुमच्या मनावर सगळं फॅमिली होणार आहे. तुमच्या मनावर सगळं समाज ऐकणार आहे. तुमच्या सगळ्या गोष्टी आता समाज ऐकणार आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत. एकदम चांगल्या एकदम चांगल्या एकदम चांगल्या एकदम आनंदी एकदम रिलॅक्स. तुम्ही स्वतःमध्ये बदल करून घ्या. सगळे लोक तुमच्या मनासारखं ऐकणार आहे. तुम्ही स्वतःमध्ये बदल केल्यानंतर सगळे लोक तुमचा ऐकणार एकदम शांत एकदम गाढ. लेकरू अभ्यासामध्ये जर अभ्यास करत असेल 100% आता तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या ऐकून लेकरू अभ्यास करणार. स्वतःसुद्धा तुम्हाला काही गोष्टी ज्ञानेश्वरी पारायण जे काही वाचवायचं असेल ते सगळ्या गोष्टी तुम्हाला आता आत्मसात होणार आहे. सगळ्या गोष्टी आपण 12 खंडोबाची यात्रा करत असताना सुरुवातीला माळेगावमध्ये खंडोबाची आरती करून निघालो. आरती खंडोबाची केल्याच्या नंतर आपण गाडीमध्ये बसलो आणि सातारी खंडोबा औरंगाबादला गेलो. औरंगाबादमध्ये आपण आनंदामध्ये सगळ्यांनी दर्शन घेतलं. सगळ्यांनी आनंदामध्ये दर्शन औरंगाबादमध्ये घेतल्यानंतर आपण आनंदामध्ये त्या ठिकाणाहून जे की संत एकनाथ महाराज आहेत त्यांची समाधी पाहण्यासाठी आपण पैठणला गेलो. पैठणला गेल्यानंतर किती आनंद होता. किती छान मुलं तिथं मूर्ती वाजत होते. किती आनंद वातावरण होतं. त्या आनंदी वातावरणामध्ये आपण सगळ्यांनी आपण गोदावरी गंगेचं स्नान भेटलं आपला सगळ्याला. गंगेचं स्नान भेटलं आपण पवित्र झालो. त्या ठिकाणी एकनाथ महाराजांच्या समाधीपाशी एकदम पवित्र झालो. एकदम आनंदी वातावरण होतं. आपण छान एकदम छान सगळ्यांना वाटतं. गंगेचं स्नान भेटलं सगळे आपले आपण त्या ठिकाणी धुवून गेलेले आहेत. एकनाथ महाराजांच्या समाधीचं आपल्याला दर्शन सगळ्यांना भेटलेलं आहे. आपण छानपैकी त्या ठिकाणी जेवण करून उपवासाचं जे काही गुळ शेंगदाणे खाऊन आपण त्या ठिकाणी आनंदामध्ये गाडीमध्ये आपण शेगुडच्या खंडोबांना आपण दर्शन केलं. शेगुडच्या खंडोबांना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लोकांनी खूप सहकार्य केलं. पाण्याची सोय केली. आपल्या सगळ्या क्षेत्रासाठी राहायची सोय केली. पाऊस पाणी आलं तरी पण आपल्या सगळ्या लोकांनी
चांगलं दर्शन झालं शेगूरच्या खंडोबाचं आणि दर्शन घेऊन आपण पुन्हा या ठिकाणी निमगा धावडीला गेलो. सगळ्यात खंडोबाच्या मंदिरापेक्षा सुंदर असं मंदिर खंडोबाचं या निमगा धावडीचं होतं. 100% चांगलं चिंचोलीमध्ये बांधलेलं एकदम राजवाड्यासारखं मंदिर, किल्ल्यासारखं मंदिर आपल्याला पाहण्याचा योग आला. एकदम छान अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी दर्शन घेऊन पृथ्वीचा आपण तिथला स्वाद घेतला. आपण छानपैकी जेवण केलं आणि जेवण करून आनंदामध्ये आपण गाडीमध्ये बसून जेजुरीच्या जे की खंडोबाचं मूळ जेजुरी आहे त्या जेजुरीमध्ये अनेक लोकांना वाटत होतं मी पायऱ्या चढतो की नाही, पण सगळ्यांनी पायऱ्या चढल्या, सगळ्यांनी जेजुरीचं दर्शन घेतलं. येळकोट जयमलारच्या गजरामध्ये सगळ्यांनी आनंदी वातावरणामध्ये आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी जेजुरीचं दर्शन घेऊन आपण आनंदामध्ये त्या ठिकाणाहून निघालो. त्या ठिकाणाहून आपण निघाल्याच्या नंतर एका छोट्या मंदिरामध्ये छान आपल्याला मसनेराच्या मंदिरापाशी जेवायला भेटतात. एकदम छान जेवायला भेटतं, एकदम छान आनंद वाटला. मसनेराचं आपण पहिल्यांदा मंदिर बघत होतो. शक्यतो मसनेरे बाहेर राहतात, पण त्या ठिकाणी मसनेराचं मंदिर सुद्धा आपल्याला अनुभवायला भेटतं. एक आनंदी वातावरणामध्ये आपण त्या ठिकाणाहून त्या मंदिरामधून जेवण करून आपण बाहेर निघालो. बाहेर निघाल्याच्या नंतर आपण पुढं पालीच्या खंडोबाचं सुद्धा एकदम नदीवरती पवित्र खळखळ वाहणाऱ्या नदीमध्ये सगळ्यांनी आंघोळ केल्या. गरम गरम पाण्याने आंघोळ केल्या, काही लोकांनी थंड पाण्याने आंघोळ केल्या. एकदम छान असं दर्शन झालं. आपण आरतीला थांबलो त्या ठिकाणी. एक अनुभव वेगळा होता पालीला. त्या आरतीबरोबर कुत्रे सुद्धा त्या ठिकाणी खंडोबाची आरती म्हणू लागत होते. हा सुद्धा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. खंडोबाची आरती आपण पालीची केल्याच्या नंतर लगेच आपण त्या ठिकाणी पालीहून पुढे निघालो आपण आणि पालीचं दर्शन आपल्याला एकदम आनंदामध्ये सगळ्यांनी त्या ठिकाणी दर्शन घेऊन आपण पुढे बाळूमामाच्या या पवित्र ठिकाणी आत्मापूरला आलो. मध्यंतरी आपण हलसिद्धनाथाचं सुद्धा बाळूमामाचे जे गुरु होते हलसिद्धनाथांचं सुद्धा आपल्याला दर्शन झालं. त्यानंतर बाळूमामाच्या सासरवाडीला सुद्धा आपण जाऊन दर्शन घेतलं. या सगळ्या गोष्टी आपण एकदम आनंदामध्ये करत आता आज आपण मळसंगीचा खंडोबा करून देवरकुट्याचा खंडोबा करून आपण आज प्रवासामध्ये आहोत. 100% आपल्या सगळ्यांना आता कुठलीच काही अडचण येणार नाही. एकदम आनंदामध्ये एकदम आनंदामध्ये एकदम आनंदामध्ये एकदम आनंदामध्ये एकदम छान एकदम छान एकदम गाढ एकदम गाढ एकदम गाढ एकदम गाढ झोप येतात तुम्ही. एकदम गाढ, कसलंही पाणी तुम्हाला काय करू शकणार नाही. पाण्याचा थेंब तुम्हाला काय करू शकणार नाही. कसलाही वाहनाचा आवाज येत नाही तुम्हाला. फक्त मी बोललेला आवाज येतो. तुम्ही गाढ झोपेमध्ये आहेत. तुम्ही एकदम गाढ झोपेत आहेत. एकदम गाढ एकदम गाढ एकदम गाढ एकदम गाढ झोपेत आहेत तुम्ही. एकदम गाढ एकदम आनंदामध्ये एकदम आनंदामध्ये एकदम आनंदामध्ये एकदम गाढ एकदम गाढ एकदम गाढ एकदम गाढ एकदम गाढ. वा 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 वा, खूप छान अनुभव येते तुम्हाला. खूप छान 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 खूप 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 आनंद वाटते. एकदम गाढ झोप येतात. एकदम गाढ एकदम गाढ एकदम गाढ एकदम गाढ एकदम गाढ. कसलीही शक्ती तुमच्या मनामध्ये जी शक्ती आहे ही शक्ती कसल्याही ताकदीला पार करू शकते. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक दिव्य शक्ती असते आणि त्या दिव्य शक्तीच्या जोरावर माणूस आपल्या सगळ्या कुटुंबाचं आपल्या समाजाचं सगळ्याचं सारलं करत असतो. सगळेजण तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीनं सगळे चांगल्या घरचे आहात. सगळ्यांना शेतीबाडी आहे. सगळ्यांचे मुलं बाळ एकदम चांगले कामं करतात. त्या समाधानामध्ये आपण आज या बारा खंडोबाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. एकदम छान वाटते तुम्हाला. एकदम गाढ झोपेमध्ये सगळे एकदम गाढ एकदम